चपाती किंवा इडली सोबत खायला मस्त अशी टोमॅटो आदिती चॅनल रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं। तर मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत। आपल्याला चटणी बनवायची आहे टोमॅटोची इडली सोबत खायला। उभ्या आकारामध्ये कापायचे। मी 3 टोमॅटो पण घेतले। टोमॅटो पण तसेच कट करून घ्यायचेत आपल्याला। टोमॅटो पण कट करून झालेत। आता आपण थोडंसं गोल्डन फ्राय होईपर्यंत कांद्याला तळून घेऊया तेलामध्ये। असंच 5 मिनिट हलवत राहायचं। छान प्रकारे कांद्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत कांद्याला आणि टोमॅटोला तळून घ्यायचं। अगोदर मी कांदाच टाकलाय, कांद्याला टाइम लागतो, टोमॅटो लगेच हे होतं। खायला एकदम चविष्ट अशी ही चटणी लागते। आपण अगदी जास्त पण बनवून ठेवू शकतो, चपाती किंवा कशासोबत पण खायला। भाजी नसली तर मस्त आहे, बेस्ट ऑप्शन आहे ते। आपला कांदा मस्त हे झालाय। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेऊयात। पाच मिनिटं असेच हलवून घेऊया कांदा आणि टोमॅटोला। पाच मिनिटं मंद आचेवर आपण ह्याला झाकून घेऊया। आपलं मस्त प्रकारे हे झालेलं आहे टोमॅटो आणि कांदा। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सर छान अशी पेस्ट बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि मग मस्त ह्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। बघा किती मस्त झाले आहे ग्राइंड। आता आपण तडका देऊया। मी इथं तडक्यात सगळं हे घेतलंय। छान प्रकारे तडका दिला ना, मस्त आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे मैत्रीण। बघा किती मस्त झाली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी, एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।